जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण टेट परीक्षा 2025 चे हॉल तिकीट रिलीज करण्यात आलेले आहे। हॉल तिकीट रिलीज करण्याच्या नंतर परीक्षा परिषदेच्या वतीने कोणत्या सूचना देण्यात आलेल्या आहेत, म्हणजे आजपासून परीक्षा सुरळीतपणाने पार पडेपर्यंत आपल्याला कोणती विशेष खबरदारी घ्यावी लागणार आहे, आयडेंटिटी कार्ड कसं घेऊन जावं लागणार आहे, कोणतं घेऊन जावं लागणार आहे, फोटो कशा प्रकारे आपल्याला चिटकवून घ्यावा लागणार आहे, सिग्नेचर म्हणा किंवा एग्जाम सेंटर वरती जाण्यापूर्वी काय काळजी घ्यायची आहे, एग्जाम सेंटर मध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला कोणकोणत्या प्रकारे जे आहे कृती करायची आहे, त्या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राइब करा, साइडचं जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। आणि मित्रांनो, परीक्षेला आता केवळ 2 दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला असल्या कारणाने या 2 दिवसामध्ये आपल्याला टाइमर लावून जे आहे टेस्ट सोडवणे, आपला अभ्यास किती झाला ते तपासून पाहणे क्रमप्राप्त ठरतं आहे। त्याकरिता तुमच्याकरिता मास्टर टीचर ही जी अकॅडमी आहे, ॲप आहे, याच्या माध्यमातून तुम्हाला टेस्ट सिरीज देण्यात येत आहे अगदी मोफत। यामध्ये तुम्हाला 5 फुल लेंथ टेस्ट फ्री ऑफ कॉस्ट देण्यात आलेले आहे। या टेस्ट मध्ये तुम्हाला मराठीमध्ये इंग्लिशमध्ये दोन्ही भाषेमध्ये प्रश्न असणार, त्यातल्या त्यात तुम्ही मोबाईलवर आणि लॅपटॉप वरती देखील हे सोडवू शकता। मित्रांनो, हे शेवटच्या 2 दिवसामध्ये तुमच्याकरिता सर्वात जास्त प्रभावी, सर्वात जास्त उपयोगाची गोष्ट ठरणार आहे। काही फीस वगैरे पे करण्याची आवश्यकता नाही, डायरेक्टली मास्टर टीचर ॲप डाउनलोड करा आणि ज्या 5 टेस्ट आहेत निश्चितपणाने सोडवा। चला, आता आपण जाऊया आपल्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे। महत्त्वाचा मुद्दा आपला हा आहे की आपल्याला परीक्षा परिषदेच्या वतीने हॉल तिकीट रिलीज करून देण्यात आलेले आहे। आपण जर का ऑफिशियल वेबसाईटला गेलो आणि गेल्यानंतर या ठिकाणी जे आहे अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 येथे प्रवेश पत्राची आपल्याला वेब लिंक दिसत आहे। या वेब लिंक वर आपण क्लिक केल्याच्या नंतर जे काही आपल्याला इथे डिटेल्स विचारल्या जात आहे, हे डिटेल्स त्या ठिकाणी टाकायची आणि आपलं हॉल तिकीट डाउनलोड करायचं। हॉल तिकीट डाउनलोड केल्याच्या नंतर अशा प्रकारे हॉल तिकीट आपल्या समोर येणार आहे। आता इथे मी काही गोष्टी YouTube आपलं जे काही व्हिडिओ आहे तो डिलीट करून देतो। बरेचसे जे पर्सनल जर काही इन्फॉर्मेशन इथे दिली कोणाच्या संदर्भातली, तर या ठिकाणी जे आहे व्हिडिओ डिलीट होऊ नये म्हणून कॉन्फिडेन्शियल माहिती आपण या ठिकाणी हाईड केलेली आहे। बघा, इथे परीक्षार्थीचा युजर आयडी आहे, पासवर्ड आहे, प्रवर्ग आहे, इथे उमेदवाराचं नाव आहे, त्यानंतर इथे संकेतांक आहे, त्याच्या सोबत या ठिकाणी लक्षात घ्या इथे आपण अपलोड केलेला फोटो, इथे आपला वेबकॅमचा फोटो आणि हा जो फोटो आहे याचीच कॉपी आपल्याला इथे चिटकवायची आहे, स्वतः चिटकवायचा आहे। ठीक आहे, एक पासपोर्ट साइज फोटो आपल्याला इथे चिटकवायचा। तिन्ही जे फोटो आहेत ते तंतोतंत मॅच झाले पाहिजे, एव्हाना पाहता क्षणी कोणालाही ते ओळखू आलं पाहिजे की हे तिन्ही व्यक्ती एकच आहे। त्यानंतर जे आहे या ठिकाणी आपल्याला आपला परीक्षेचा दिनांक, वार आणि आपली जी रिपोर्टिंगची वेळ आहे ती दिसणार आहे। या वेळेच्या पूर्वीच आपल्याला किमान जे आहे 15-20 मिनिटे हजर राहायचं आहे। आता थोडंसं स्क्रोल केल्याच्या नंतर या ठिकाणी जे आहे परीक्षा परिषदेच्या वतीने सर्व उमेदवारांना काही सूचना देण्यात आलेल्या आहेत। आता या सूचनांविषयीच आपल्याला महत्त्वाची माहिती या ठिकाणी पाहायची आहे। बघा, आपण सादर केलेल्या पदाकरिता घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन परीक्षेला प्रवेश पत्रात नमूद केलेल्या अटी आणि शर्तीच्या अधीन राहून तुम्हाला या ठिकाणी हे एग्जाम सेंटरवर अलाउ केल्या जात आहे। त्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे की आपण परीक्षेस येताना आपल्या सोबत अद्ययावत फोटो चिटकवलेले प्रवेशपत्र, सध्या वैध अशा ओळखीचा पुरावा, त्याची ओरिजिनल प्रत, त्याची एक छायांकित प्रत, जसे की स्वतःचे आधार कार्ड, ई आधार कार्ड, पॅन कार्ड, पारपत्र, वाहन चालक परवाना, निवडणूक आयोगाचे प्रमाणपत्र, गॅझेटेड अधिकाऱ्याचा किंवा लोकप्रतिनिधीचा सही। म्हणजे काय करायचं आहे लक्षात घ्या, आपण सगळ्यांनी आधार प्रमाणे नाव भरलेलं आहे, आपलं ओरिजिनल आधार कार्ड आणि आधार कार्डचे झेरॉक्स या गोष्टी घेऊन जायच्या। त्यातल्या त्यात हा जो काही फॉर्म आहे, हे जे काही हॉल तिकीट आहे, हे हॉल तिकीट घेऊन जायचं आहे आणि त्याच्यावर आपला फोटो चिटकवून घेऊन जायचा। 2 फोटो ऑलरेडी आलेले आहे, तिसरा फोटो आपण चिटकवून घेऊन जायचा आहे। ठीक आहे, हा
आता इथे काय असतं बघा, जेव्हा तुम्ही एक्झाम सेंटर मध्ये जाता त्या ठिकाणी समोर स्क्रीनवर काही मॅटर लिहिलेलं असतं. तेच मॅटर तुम्हाला इथे ना उतरून घ्यावं लागतं, तुमच्या हँडरायटिंग मध्ये इथे लिहून घ्यावं लागतं. ठीक आहे. कधी कधी काय होतं की हे जे बॉक्स आहे ना तो भरून खाली पण जातं, इकडे पण जायला हरकत नाही. लिहायचं फक्त तिथे. त्यानंतर त्याने सांगितलेलं आहे की मी माझं ओळखपत्र काय आहे, आपण आणलेला आधार कार्ड आहे. इथे आधार कार्ड लिहायचं, किती आले 1 आहे हे लिहून टाकायचं. ठीक आहे. त्यानंतर हे बघा, हे एक्झाम सेंटर मध्ये या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, इथे अंगठ्याचं निशाण द्यायचं आहे, इथे आपली स्वाक्षरी असेल, इथे एक्झामिनरची स्वाक्षरी असेल. हे सगळं कारभार आपल्याला कुठे करायचं, एक्झाम सेंटरवर गेल्यानंतर एक्झाम हॉलमध्ये आपल्या चेअरवर बसल्याच्या नंतर करायचं. ठीक आहे. आता महत्वाचं म्हणून काय सांगितलंय बघा, प्रवेश पत्रावर चिटकवलेल्या उमेदवाराचा फोटो ऑनलाईन अर्जामध्ये अपलोड केलेल्या फोटोशी तंतोतंत मॅच करायला पाहिजे. म्हणजे आपले जे फोटो आहे 2 फोटो आणि आता चिटकवलेला फोटो तो मॅच करणं आवश्यक आहे. म्हणजे आपल्या चेहऱ्यामध्ये जे आहे फारसा बदल व्हायला नको आहे. आता पुरुषांमध्ये सहसा होतो की समजा अगोदर दाढीवाला फोटो त्या ठिकाणी आहे आणि आपण एक्झामला गेलो क्लीन शेव करून, तर लवकर लक्षात येत नाही. महिला जे आहे इकडे फोटो देत असताना फारच जास्त मेकअप करून फोटो केलेला असतो आणि समजा आपण गेलेलो आहोत विदाऊट मेकअप, कारण सकाळी सकाळची जर शिफ्ट असेल विदाऊट मेकअप गेलो लवकर ओळखू येणार नाही. म्हणजे अशा गोष्टी नसायला पाहिजे. म्हणजे आपण पाहता क्षणी तो फोटो मधला व्यक्ती आणि हा आलेला व्यक्ती एकच आहे असं आपल्याला या ठिकाणी ओळखू आला पाहिजे, असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, परीक्षा ऑनलाईन घेतली जाईल. परीक्षेच्या वेळी वेबसाईटवर लॉग इन करण्यासाठी तुम्हाला युजर आयडी आणि पासवर्ड द्यावा लागणार आहे. इथे जो काही युजर आयडी पासवर्ड वरती दाखवला ना तुम्हाला, तोच दिला जाणार आहे. तो दिल्याच्या नंतर तुम्हाला तुमचा जो फोटो आहे, लक्षात घ्या, आपला जो फोटो आहे आपल्याला एक्झाम पूर्ण संपेपर्यंत डाव्या कोपऱ्यामध्ये किंवा उजव्या कोपऱ्यामध्ये, आता नवीन सिस्टीम माहिती नाही मला, डाव्या किंवा उजव्या कोपऱ्यामध्ये आपला स्वतःचा फोटो आपल्याला पाहायला मिळणार आहे. म्हणजे आपण आपलीच परीक्षा देतोय ना याची आपल्याला खात्री झालेली असते. ठीक आहे. हे या सूचनेचा अर्थ आहे. आता आपण एक एक सूचना बघूया. त्यांनी बऱ्याच डिटेल्स मध्ये सांगितलेल्या आहे. सगळ्या सूचना आपल्याला वाचन करणं आवश्यक आहे, कारण आयत्या वेळी आपल्याकडून कोणत्याही प्रकारची चूक होता कामा नये. चला, हे बघा 1 नंबरला काय सांगितलंय त्यांनी बघा, सदर परीक्षा ऑनलाईन पद्धतीने आहे, त्यामुळे ऑनलाईन परीक्षेच्या स्थळात साईट मध्ये प्रवेश करण्यासाठी आपल्याला दिलेला युजर आयडी पासवर्ड ते आत्ताच सांगितलं तोच मुद्दा आहे. त्यानंतर 2 नंबरला सांगितलेलं आहे की नवीनतम फोटो चिटकवलेलं प्रवेश पत्र हे आपल्याला या ठिकाणी घेऊन यावं लागणार आहे. नावामध्ये जर का काही बदल असेल तर त्याचा पुरावा आपल्याला द्यावा लागणार आहे. महिला असेल तर मॅरेज सर्टिफिकेट, गॅझेट किंवा ॲफिडेव्हिट हे पण चालून जाईल. त्यानंतर बघा, बायोमेट्रिक होणार आहे. बायोमेट्रिक डाटा, अंगठ्याचा ठसा घेतला जाणार आहे आणि फोटो परीक्षेच्या ठिकाणी परीक्षेपूर्वी घेतला जाणार आहे. ठीक आहे. आता एक गोष्ट चांगली ही घडलेली आहे की आधार व्हेरीफाईड बायोमेट्रिक होणार नाही, फक्त बायोमेट्रिक होईल. ठीक आहे. म्हणजे जर का नावामध्ये किंचितचा जर का फरक असेल आणि त्या नावाचं सेम टू सेम एखादं आयडी कार्ड तुमच्याकडे असेल, नो प्रॉब्लेम चालून जाईल. ठीक आहे. हा, परंतु बायोमेट्रिक होणार आहे. आणि जर का तुमचं डेटामध्ये काहीतरी मिसमॅच झालं तर मग तुमची जी काही उमेदवारी आहे रद्द केली जाणार आहे. आता पुढे त्यांनी काय सांगितलं, आता बायोमेट्रिक केली जाणार असल्या कारणाने काही गोष्टी आपल्याला या ठिकाणी बारकाईने लक्ष द्यायचं. बोटांवर कसलाही थर नकोय, महिलांनी शाई लावायची नाही, मेहंदी लावायची नाही, रंग बिंग जे आहे हाताला लावायचा, हात असे कोरे करकरीत दिसले पाहिजे, गोरेपण. ठीक आहे. जर बोटांना मळ किंवा धूळ लागली असेल तर बोटांचे ठसे येण्याआधी धुवून घ्यावं लागेल, बोट सुकवून घ्यावी लागेल. दोन्ही हातांची बोट सुकलेली आहेत याची खात्री करायची. त्यानंतर ठसा घेतल्या जाणाऱ्या अंगठ्याला जर जखम मार लागला असेल तर त्वरित परीक्षा केंद्रावर संबंधित अधिकाऱ्यांना कळवा. या मुद्द्यांचे पालन करण्यास, बघा समजा अंगठ्याला मार लागलेला आहे, अंगठाच नाहीये, दुसऱ्या हाताचा पण चालेल, दुसऱ्या बोटाचा पण चालेल, पण तुम्हाला बायोमेट्रिक करावंच लागणार आहे. ठीक आहे. म्हणजे उमेदवार हाच आहे ना याची खात्री पटली पाहिजे. त्यानंतर बघा, आता इथे परीक्षेच्या स्वरूपाबद्दल माहिती सूचना देणारी इन्फॉर्मेशन हँडआउट वेबसाईटला देण्यात आलेली आहे. त्या हँडआउट विषयी मी नंतर व्हिडिओ बनवतो. ठीक आहे. पर्यवेक्षकाच्या उपस्थितीत उमेदवारांनी प्रवेश पत्रावर विविध त्याच्या डाव्या अंगठ्याच्या ठसा स्पष्टपणाने करायचा. स्वाक्षरी आपल्या मनानं करायची नाही.
एक्झामिनरच्या समोरच अंगठा मारायचा, एक्झामिनरच्या समोरच आपण स्वाक्षरी करायची, त्याच्या माघारी करायची नाही आणि घरून देखील स्वाक्षरी करून जायचं नाही, तिथे गेल्यावर करायचं. त्यानंतर उमेदवाराने सोबत बॉल पॉइंट पेन आणायचे आहे. उमेदवार आपल्यासोबत स्वतःचे स्टॅम्प पॅड आणू शकतात. कच्चे काम करण्यासाठी कागद पुरवला जाईल. परीक्षा संपल्यावर कच्चे काम केलेले कागद प्रवेश पत्राचं पर्यवेक्षकाकडे जमा करावे लागेल. बघा, आपल्याला पेन घेऊन जाणं अलाउड आहे, त्याच्या व्यतिरिक्त आपण काही घेऊन जाऊ शकत नाही. पेन, बॉल पॉइंट असेल किंवा कोणताही एक पेन घेऊन जा. कागद घेऊन जाऊ नका. कागद फक्त आपला हॉल तिकीट तिथे गेला पाहिजे किंवा त्याचे जे काही डॉक्युमेंट्स आपल्याला लागतात तेवढेच जायला पाहिजे. तुम्हाला तिथे कोरा कागद कच्च्या कामासाठी पुरवला जाईल. आता काही जण म्हणतात, सर मग आम्हाला एकच कसा पुरवलं, एवढे प्रश्न आहे. काळजी नका करू, 1, 2, 3 कागद तुम्हाला दिल्या जाऊ शकतात, काहीही चिंता नाही. तिथे एक्झामिनर बसलेलाच असतो. यदा कदाचित काही प्रॉब्लेम आला तर आपण त्यांच्याशी बोलू शकतो, ठीक आहे. कारण ती सगळी सीसीटीव्ही कॅमेरामध्ये इन सिस्टीम एक्झाम असते. आपल्याला माहिती आहे, आपण यदा कदाचित काही मागणी जरी केली कागद वगैरे, तर त्यांच्या लक्षात येतं की भाई हे काही कॉपी नाहीये, है ना. म्हणजे एवढंही भीती आपल्या मनामध्ये ठेवण्याचं कारण नाहीये. एकाच्या व्यतिरिक्त तुम्हाला 2 कागदही मिळू शकतील. फक्त पेपर व्यवस्थितपणाने सोडवायचा, आपल्याला फार जास्त ताण घ्यायचा नाहीये, ठीक आहे. त्यानंतर 7 नंबरचा मुद्दा आहे. तुम्हाला जर वर नमूद केलेल्या ऑनलाईन परीक्षेत बसण्यासाठी तुमचं वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव इत्यादीची सत्यता न तपासता अनुभूती देण्यात आलेली आहे. परीक्षेला बसण्यापूर्वी MSc ची सर्व पात्रता व निकष पूर्ण करतोय पडताळून बघण्याची जबाबदारी आपली स्वतःची आहे. म्हणजे आपण जे काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती MSc ने तपासली नाही, आपण दिली, त्याने ऍक्सेप्ट केलं, ठीक आहे. आता भरतीच्या वेळेस हा मुद्दा आपल्यासाठी आता सध्या गौण आहे, काही कामाचा नाही. हा मुद्दा पवित्र पोर्टलला लागू पडेल, ठीक आहे. त्यानंतर बरोबर आणि चुकीच्या उत्तरांमधील सारखेपणाचे आकृतीबंध उघडकीस आणण्यासाठी तुमच्या प्रतिसादांचे अन्य उमेदवारांच्या प्रतिसादांबरोबर विश्लेषण केले जाईल. या संदर्भात वापरलेल्या विश्लेषणात्मक पद्धतीमध्ये जर का असे अनुमान आढळून आले की प्रतिसादांचे आदान प्रदान झालेले आहे आणि मिळवलेले गुण हे यथार्थ स्वीकारण्यायोग्य नाही, तर तुमची उमेदवारी रद्द करण्यात येईल. आता याचा अर्थ काय लावायचा आपण? याचा अर्थ असा लावायचा की 2 उमेदवार बाजूला बसलेले आहेत, दोघांची उत्तरं सगळे सारखेच यायला लागले, तर मग दया कुछ तो गडबड है, दाल में कुछ काला है, असं MSc ला वाटेल, ठीक आहे. घाबरू नका, असं काही होत नाही, ठीक आहे. हा, या प्रवेश पत्रावर छापलेल्या वेळेच्या 15 मिनिटे अगोदर उमेदवारास परीक्षा स्थानी यावेचे आहे. उशिरा येणाऱ्या उमेदवारांना ऑनलाईन परीक्षेत बसू दिले जाणार नाही. हा मुद्दा फार जास्त महत्वाचा आहे, कारण याच्यापूर्वी IBPS ने 1 मिनिट जरी उशिरा गेला ना, एंट्री दिली नव्हती. त्यामुळे आपण इथे या उमेदवाराचा जो काही 3 वाजल्याचा टायमिंग आहे, त्यानं 2:45 नव्हे, मला तर वाटतं 2:30 वाजता तिथे जाऊन पोहोचायला पाहिजे. चिंताच नको, वेळेवर जा, फार महत्वाचं आहे. आणि बाहेरचं वातावरण खराब आहे, वादळी वारे, पाऊस, विजा यांचं अनुमान हवामान खात्यानं वर्तवलेलं आहे. त्याच्यामुळे आपण प्रयत्न करा की लवकरात लवकर जा. थोडासा पैसा खर्च होईल, बऱ्याच वेळा जे आहे प्रायव्हेट वाहनं करा, परंतु आपण आपल्या ठिकाणी पोहोचा. कारण पूर्ण आयुष्यामध्ये आपण घेतलेलं जे काही शिक्षण आहे, त्या शिक्षणाचा संबंध या एका परीक्षेशी आहे. त्यामुळे तिथे आपल्याकडून हायगाय होता कामा नये. खर्च झाला होऊ द्या, परंतु सुरक्षितपणाने जे आहे खाजगी वाहनाने त्यापर्यंत पोहोचा, वेळेच्या पूर्वी पोहोचा. ज्यांना समजा ट्रेन बसनं जाणं सहज शक्य आहे त्यांच्यासाठी नाही बोलत आहे, पण ज्यांचं थोडंसं लांबचं सेंटर आलेलं आहे त्यांच्याकरिता सांगतोय. हे बघा, 10 नंबरचा पॉइंट त्यांनी बोल्ड मध्ये सांगितलेला आहे. बोल्ड मध्ये पुस्तके, वह्या, कॅल्क्युलेटर, पेजर, मोबाईल, स्मार्ट वॉच इत्यादी कोणतेही इलेक्ट्रॉनिक साहित्य इत्यादी प्रकारचे साधने साहित्य परीक्षा केंद्राच्या परिसरात तसेच परीक्षा कक्षात आणण्यास, स्वतःजवळ बाळगण्यास, त्याचा वापर करण्यास अथवा त्याच्या वापरासाठी इतरांची मदत घेण्यास सक्त मनाई आहे. सदर नमूद केलेली अनधिकृत साधन साहित्य परीक्षेच्या वेळी संबंधित परीक्षा केंद्राच्या प्रवेशद्वारावरच ठेवावं लागेल. अशा साधन साहित्याच्या सुरक्षिततेची जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहील, याची नोंद घ्यावी. कोणताही उमेदवार त्याच्या उत्तरांपासून नक्कल करू शकणार नाही, यासाठी उमेदवाराने जागरूक राहावे लागणार आहे. आपल्या उत्तराची कोणी कॉपी करणार नाही याची आपल्याला खात्री करायची आहे. कोणत्याही प्रकारचं इलेक्ट्रॉनिक साहित्य आपल्याला घेऊन जायचं नाहीये. म्हणजे मोबाईल असेल, कॅल्क्युलेटर, पेजर किंवा अशा प्रकारचे जर का स्मार्ट वॉच असेल ती देखील त्या ठिकाणी चालणार नाही. आपल्याला दुसरी वॉच घेऊन जावं लागणार आहे, ठीक आहे. आणखी एक महत्वाचं म्हणजे आपले जे काही साहित्य आहे एक्झाम सेंटरच्या बाहेर ठेवायला सांगितले आहे त्याने, तिथे अलाउड नाही. मोबाईल असेल
किंवा इतर जे काही साहित्य आहे ते बाहेरच ठेवून जावं, आपली बॅग बाहेरच ठेवून जावं लागणार आहे. त्यामुळे आपल्यासोबत कुणाला तरी सोबत घेऊन जा. सोबत घेऊन गेल्यावर काय होईल, आपलं जे काही साहित्य आहे ते आपलं मित्र मैत्रीण किंवा आपले जे रिलेटिव्ह आहे ते सांभाळू शकतील. कारण मागच्या वेळेस जे आहे काही ION सेंटर अशा प्रकारचे होते की ज्यांनी हे साहित्य सांभाळण्याचे 50-50, 100-100 रुपये घेतले होते. आता मी त्यांचं नाव या ठिकाणी सांगणार नाही. यावेळेस तसं प्रकार घडू नये एवढी आपली मनोमन इच्छा आहे. ठीक आहे, सांभाळण्याची जबाबदारी त्यांनी घेतलेली नाही, आपलं साहित्य आपणच सांभाळायचं. ठीक आहे, आता परीक्षेचं दिनांक किंवा सत्र परीक्षा असतात त्यामध्ये कोणत्याही बदलाची विनंतीची दखल घेतली जाणार नाही. हे बघा, याला म्हणतात तोंड दाबून बुक्क्यांचा मार. आणि ते हे असे बुक्के की माणूस एका बुक्क्यात घायल झाला पाहिजे. परीक्षा परिषदेच्या वतीने आपल्याला 3 सेंटर्स या ठिकाणी विचारण्यात आले होते. 3 सेंटर. आता 3 सेंटर पेक्षा परीक्षा परिषदेने जे आहे IBPS न फार भलतच सेंटर देऊन टाकलेलं आहे. 400 किलोमीटर, 500 किलोमीटरचं, महिलांचं, लहान लेकरं बाळा घेऊन कसं जायचं आहे. मग तुम्हाला जर का आम्हाला आमचे सेंटर द्यायचे नव्हते, आमची चॉईस विचारली कशाला, कुठेही फेकून द्यायचं असतं आम्हाला, आहे का नाही. परीक्षा परिषदेने तसं केलं आणि आता आम्ही विनंती जरी केली तरी तुमची विनंती मान्य केली जाणार नाही. ठळक अक्षरात लिहिलंय, दखलच घेतली जाणार नाही. चुपचाप पद्धतीने एक्झाम द्यायचं, काहीच करायचं नाही. ठीक आहे. हा, सदर प्रवेश पत्र म्हणजे MSc द्वारे अथवा कुठल्याही संस्थेद्वारे नोकरीस प्रवेशाची हमी नाही. हे हॉल तिकीट म्हणजे नोकरी आहे का? नाही, नोकरीसाठी परीक्षा देण्याची अनुमती. क्या बोल रहा बेटा जजला, क्या बेटा? हाँ 5 मिनट रुको बोलना. उमेदवाराच्या निवडी संदर्भात उमेदवाराकडून किंवा उमेदवाराच्या वतीने होणारा कोणताही प्रचार किंवा राजकीय दबाव अशामुळे उमेदवारास अपात्र ठरवण्यात येईल. हे तर बरोबर आहे, कोणाचाही दबाव येता कामा नये. त्यानंतर जे आहे कृपया नोंद घ्यावी की कोणताही उमेदवार परीक्षेसाठी एकाच वेळेस उपस्थित राहू शकतो. ते एकापेक्षा जास्त अर्ज केल्यास उमेदवारांना प्रवेश पत्रामध्ये नमूद केलेल्या दिवशी एकदाच परीक्षेस उपस्थित राहण्यास सल्ला दिला जाईल. उर्वरित सर्व प्रवेश पत्रे उमेदवारांना परत करावी लागेल. हा तुम्हाला ना वॉर्निंग समजा, वॉर्निंग. ज्या उमेदवारांचे 2 हॉल तिकीट आलेले आहे त्यांनी एकच परीक्षा द्या, एकच परीक्षा द्या, एकच परीक्षा द्या. कारण मला सकाळपासून बरेचसे मेसेजेस आले, सर मला 2 हॉल तिकीट आले, आता मी 2 देऊ का? नका देऊ, नका देऊ. हे वॉर्निंग आहे. हे बघा, तुम्ही जर का एक्झाम दिली तुमचे दोन्ही परीक्षा रद्द होतात. लक्षात घ्या, 2022 चा अनुभव आहे. त्यामुळे एक परीक्षा द्या. कोणती परीक्षा देऊ? जे दुसऱ्यांदा फॉर्म भरला, ज्यामध्ये तुमची इन्फॉर्मेशन करेक्ट आहे त्या नावावर परीक्षा द्या. बाकीचं जळू द्या, तिकडं मरू द्या. ठीक आहे. हा, त्यानंतर 15 नंबरला बघा काय सांगितलेलं आहे. 15 नंबरला सांगितलं, परीक्षेच्या व्यवस्थेमध्ये ऐनवेळीच काही व्यत्यय येण्याची शक्यता पूर्णपणाने नाकारता येत नाही. अशा प्रसंगी व्यत्यय सुधारण्याचा पूर्ण प्रयत्न केला जाईल. म्हणजे एखाद्या वेळेस काय होतं की आपल्या कॉम्प्युटरमध्ये थोडाफार बिघाड निर्माण होतो. अशा कंडिशनला तुम्हाला दुसऱ्या कॉम्प्युटरवरती देखील नेऊन बसवल्या जाऊ शकतं. आपण त्याला नकार द्यायचा नाही, जाऊन बसायचं. ठीक आहे. होतं कधी कधी टेक्निकल इश्यू आहे, ऑनलाईन परीक्षा असल्या कारणाने टेक्निकल इश्यू येऊ शकतो. हे IBPS आपले हातपाय अगोदर तोडून घेतं. ठीक आहे. हा, तर मला फार जास्त या ठिकाणी बोलण्याची इच्छा नाहीये, पण तुम्हाला समजदार को इशारा काफी आहे. परीक्षेची सामग्री, आता त्याबद्दल कोणती अन्य माहिती संपूर्ण किंवा भागामध्ये उघड करणे, प्रकाशित करणे, पुन्हा निर्माण करणे, ट्रान्समिट करणे, जमा करणे किंवा प्रसारण आणि जमा करणे किंवा परीक्षा केंद्रामध्ये दिला जाणारा कागद घेऊन जाणे इत्यादी परीक्षेच्या सामग्रीचा बेकायदेशीर बाळगण्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. ठीक आहे. आणि दिव्यांग उमेदवारांना जो काही वेळ वगैरे एक्स्ट्राचा मिळणार आहे तर त्यांनी तो अगोदरच आपल्या प्रशासकांशी संपर्क साधायचा. आणि उमेदवारांना सल्ला दिला जातो की त्यांनी द पब्लिक एक्झामिनेशन प्रिव्हेन्शन ऑफ अनफेअर मीन्स ऍक्ट जो आहे 2024चा तो वाचून घ्यायचा आहे. म्हणजे एक्झाम कशा प्रकारे द्यायची, एक्झाम हॉलमध्ये कोणत्या प्रकारच्या काळजी घ्यायच्या आपल्याला, त्या संदर्भातला तो कायदा आहे. तर मित्रांनो, मी अगदी साध्या सोप्या शब्दांमध्ये तुम्हाला हा जो सगळा नियम आहे, नियमच म्हणूया आपण, त्या नियमाबद्दल डिटेल्समध्ये माहिती सांगितलेली आहे. मला नाही वाटत की आता तुमच्या मनामध्ये कोणत्या प्रकारची शंका राहिलेली असणार आहे. आता फार जास्त टेन्शन न घेता आपण परीक्षेला सामोरे जा. सर्वांना परीक्षेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. हॉल तिकीट डाउनलोड करण्यासंदर्भात किंवा इतर जर का काही तुमच्या मनामध्ये शंका असेल, निश्चितपणाने व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. मी माझ्या परीने त्याला उत्तर देण्यासाठी प्रयत्न करेन.